पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेश अध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबाव तंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पार्थ पवार बोलले की काँग्रेसचा डाऊनफॉल होईल, ज्या प्रकारे काँग्रेसने जी भूमिका घेतली उमेदवार देण्याची. ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही. अतुल लोंढेंनी ते असं वक्तव्य केलंय आणि अट टाकली आहे की पहिले तुम्ही अजित पवारांसंदर्भात FIR दाखल करा, FIR रद्द हे करा आणि मग आम्ही पाठिंबा. प्रवक्त्यांनी सांगितलं तर पार्टीचंच मत असेल. त्याच्यामुळे काय मत आहे मी तुम्हाला कालही सांगितलं की मी आज आता मुंबईला चाललेलो आहोत. त्याच्यामुळे नेमकं काय पॉलिसी झालेली आहे ते मला कळेल तेव्हा मी बोलेन. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केलेली आहे या सगळ्या भूमिकेवरून. संजय राऊताला त्याच्या पक्षातच लोक त्यांना मान्यता देत नाही आणि म्हणून आम्ही मान्यता द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही कुठली प्रतिक्रिया त्यांना देणार. हे भाजपनं पेरलेलं जे जहर आहे ते आता निघते आहे. धर्मामध्ये भाषामध्ये जे वाद निर्माण करून भाजपने ठेवलेले आहेत. ज्या मुंबईमध्ये जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्या मुंबईमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये या पद्धतीनं गुजराती मराठी वाद निर्माण होणं याचं कारणच मूळ जे आहे ते भाजप आहे. त्यांनी कारण की आपल्या राज्याला खऱ्या अर्थानं आपल्या राज्यातले मुख्यमंत्री किंवा आपल्या राज्यातले कोणी केंद्रातले मंत्री असतील ते नाही चालवत, ते गुजरातचे लोक चालवतात. आणि गुजरातच्याच लोकांचं एक जो ज्या पद्धतीनं दरारा निर्माण करण्यामध्ये भाजपचं जे योगदान आहे त्याचेच परिणाम आहे की आज मराठी आणि गुजराती वाद त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. काँग्रेसच्या काळात असा कुठलाही वाद कधी झालेला नाही, पण भाजपने केलेलं विष आहे की आज भाषाच्या वादावर महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ते पेटत आहे.